नमस्कार मुलांनो, लीप फॉर वर्ड कडून मी आहे तुमची होस्ट आणि दोस्त स्वरूपा. आणि दर आठवड्याला आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो स्टोरी सेशन. तर पुन्हा एकदा आजच्या या स्टोरी सेशन मध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करते. आजचं आमचं हे तुमच्यासोबतचं 21वं सेशन आहे. मागच्या सेशन मध्ये आपण ट्रू फ्रेंडशिप आणि द क्रोज अँड द पिजन या दोन गोष्टी पाहिल्या आणि त्या गोष्टीतले कठीण शब्द त्यांच्या अर्थासह समजावून घेतले. तसेच हेल्थ या थीमवर आधारित काही शब्द पाहिले आणि त्याचा अर्थ देखील जाणून घेतला. आजच्या सेशन मध्ये आपण आणखी काही थीम बेस्ड शब्द बघणार आहोत आणि त्याचबरोबर लायब्ररीच्या पुस्तकातून 2 मजेशीर गोष्टी सुद्धा बघणार आहोत. सेशन सुरू होण्यापूर्वी आपल्या माननीय शिक्षकांसाठी एक संदेश. आपल्या सेशन मधल्या गोष्टी मुलांना कळतात का हे तुम्ही आता जाणून घेऊ शकता. आम्ही प्रत्येक सेशन बरोबरच त्यावर आधारित एक क्विज सुद्धा पाठवत असतो. ही क्विज मुलांकडून सोडवून घेऊन मुलांना गोष्टी व त्यातील कठीण शब्दांचे अर्थ कळलेत का हे जाणून घेता येईल. या क्विजमध्ये आम्ही सेशन व्यतिरिक्त अजून एक गोष्ट व त्यावर आधारित प्रश्न देखील दिलेले आहेत. ही क्विज सोडवल्यावर तुम्हाला काही पॉइंट्स मिळतील व त्या पॉइंट्सच्या आधारावर तुम्हाला रिवॉर्ड्स देखील मिळणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त पॉइंट्स मिळवा व रिवॉर्ड्स प्राप्त करा. तर चला मुलांनो, सुरू करूया इंग्रजीची जादुई सफर. आणि आजची आपली पहिली गोष्ट आहे स्टुडंट लर्न्स ऑफ अ ग्रीड. A student asked his teacher, "What is greed?" The teacher said, "To answer your question, go through the chocolate factory next to our school and pick the one chocolate you like the most. But there is a rule. As you pass through the factory, you cannot turn back. You must pick the chocolate as you go forward only." The student went to the chocolate factory. As he walked through, he saw one chocolate wrapped nicely. He instantly liked it, but he wondered if he might find a much bigger one further. So he walked further, and then he saw another chocolate. But once again, he thought the same. When he reached the end of the factory, he couldn't see any chocolates as big as the one he didn't pick earlier, and started to regret his decision to let it go. Finally, he gave up. He returned to the teacher with an empty hand and explained what he had done. The teacher told him, "You liked the chocolate very much, but kept looking for a bigger one. And later you realized that what you let go of was the best chocolate you could find there. That, my dear, is called greed." Moral: we let go of many good things in our lives because of our greed for even better things. Learn to make your choice wisely. चला तर आता बघूया या गोष्टीचा अर्थ आपल्या भाषेत. स्टुडंट लर्न्स ऑफ अ ग्रीड म्हणजे हातचे सोडून पळत्याच्या मागे लागणे. अ स्टुडंट आस्क्ड हिज टीचर व्हॉट इज ग्रीड. एका विद्यार्थ्याने आपल्या शिक्षकाला विचारले, लोभ म्हणजे काय? द टीचर सेड, टू आन्सर युअर क्वेश्चन, go through the chocolate factory next to our school and pick the one chocolate you like the most. शिक्षक म्हणाले, या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आपल्या शाळेच्या शेजारी असलेल्या चॉकलेटच्या कारखान्यात तू जा आणि तुला सर्वात जास्त आवडणारे चॉकलेट निवड. But there is a rule. As you pass through the factory, you cannot turn back. आणि ते पुढे म्हणाले की पण एक नियम आहे. कारखान्यातून जाताना तू मागे वळू शकत नाहीस. You must pick the chocolate as you go forward. आणि तू पुढे पुढे जातच चॉकलेट उचलले पाहिजेत. The student went to the chocolate factory. As he walked through, he saw one chocolate wrapped nicely. विद्यार्थी चॉकलेट फॅक्टरीत गेला. थोडं चालल्यावर त्याला एक छान गुंडाळलेले चॉकलेट दिसले. He instantly liked it, but he wondered if he find a much bigger one further. त्याला ते चॉकलेट लगेचच आवडले, पण त्याला आणखी मोठे चॉकलेट सापडेल असे त्याला वाटले. सो ही वॉक्ड फर्दर अँड ही सॉ अनादर चॉकलेट, बट अगेन ही थॉट द सेम. आणि म्हणून तो पुढे चालत गेला. तेव्हा त्याला आणखीन एक चॉकलेट दिसले, पण पुन्हा त्याने तोच विचार केला. When he reached the end of the factory, he couldn't see any chocolate as big as the one he didn't pick earlier and started to regret his decision to let it go. जेव्हा तो कारखान्याच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचला तेव्हा त्याला आधी दिसलेल्या चॉकलेट इतके मोठे दुसरे कुठलेच चॉकलेट दिसले नाही. त्याने तेव्हाच ते चॉकलेट का घेतले नाही याचा विचार करून त्याला पश्चाताप होऊ लागला. फायनली ही गेव अप.
He returned to the teacher with an empty hand and explained what he had done. शेवटी त्याने हार मानली आणि तो रिकाम्या हाताने शिक्षकाकडे परत गेला आणि त्याने याचे स्पष्टीकरण दिले. The teacher told him, "You liked the chocolate very much, but kept looking for bigger one. And later you realized that what you let go of was the best chocolate you could find there. That's, my dear, is called greed." आणि शिक्षक त्याला म्हणाले, तुला ते एक चॉकलेट खूप आवडले होते, पण तरीही तू आणखी मोठे चॉकलेट शोधत राहिलास. नंतर तुला समजले की तू जे सोडले ते तिथे मिळू शकणारे सर्वोत्तम चॉकलेट होते. बाळा, तू जे वागलास त्यालाच लोभ असं म्हणतात. मॉरल: We let go of many good things in our lives because of our greed for even better things. Learn to make your choice wisely. आणि आपण काय शिकतो या गोष्टीतून? आणखी चांगल्या गोष्टींच्या लालसेपोटी आपण आपल्या जीवनातील अनेक चांगल्या गोष्टी सोडून देतो. त्यामुळे तुमची निवड हुशारीने करायला शिका. तर मुलांनो, कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट? मजा आली ना? आता आपण या गोष्टीतून काही अवघड शब्द व त्यांचे अर्थ बघूया. आपला पहिला शब्द आहे आन्सर. ANSWER. आन्सर म्हणजे उत्तर. पुढचा शब्द आहे ग्रीड. GREED. ग्रीड म्हणजे लोभ. पुढचा शब्द आहे फॅक्टरी. FACTORY. फॅक्टरी म्हणजे कारखाना. पुढचा शब्द आहे फायनली. FINALLY. फायनली म्हणजे शेवटी. पुढचा शब्द आहे एक्सप्लेन. EXPLAINED. एक्सप्लेन म्हणजे स्पष्टीकरण दिले. पुढचा शब्द आहे इन्स्टंटली. INSTANTLY. इन्स्टंटली म्हणजे ताबडतोब. आणि शेवटचा शब्द आहे वंडर्ड. WONDERED. वंडर्ड म्हणजे आश्चर्य वाटले. मुलांनो, या सर्व शब्दांचा उच्चार व अर्थ तर तुम्हाला आता कळाला. चला तर पाहूया या गोष्टीमधून काही प्रश्न. फर्स्ट क्वेश्चन: What task did the teacher give to student to explain the meaning of greed? And the options are: A. Write an essay about greed. B. Go to the chocolate factory and pick best chocolate without turning back. Or C. Count all the chocolates in the factory. Next question: Why did the student not pick the first chocolate he liked? And the options are: A. He didn't like the chocolate. B. He wasn't allowed to pick the first one. Or C. He thought he would find a bigger or better one later. Third question: What happened when the student reached the end of the factory? And the options are: A. He found the biggest chocolate. B. He picked the last chocolate he saw. Or C. He regretted not picking the earlier chocolate. Fourth question: What lesson did the teacher want to teach the student through the exercise? And the options are: A. How to choose the bigger chocolate. B. How to get the best out of life by being patient. Or C. The meaning of greed and how it can lead to regret. And last question: What is the moral of the story? A. Always choose the bigger thing available. B. Greed helps you find the best things in life. Or C. Learn to make wise decisions and appreciate what you have. अरे वा, तुम्ही तर सर्व प्रश्नांची अगदी बरोबर उत्तर दिलीत. चला तर वळूयात पुढच्या भागाकडे. आता आपण पाहणार आहोत थीम बेस्ड शब्द, म्हणजेच एखाद्या विषयासंदर्भात असणारे शब्द. आणि आजची आपली थीम आहे कम्युनिकेशन. आणि आपला पहिला शब्द आहे लँग्वेज. LANGUAGE. लँग्वेज म्हणजे भाषा. मुलांनो, आपण रोज एकमेकांशी संवाद साधतो, पण हा संवाद आपण कशा स्वरूपात प्रकट करतो? अगदी बरोबर, भाषेच्या रूपात. आपल्या देशात अनेक प्रकारच्या भाषा बोलल्या जातात, हे तर तुम्हाला माहितच आहे. आणि आपण कुठली भाषा बोलतो भाऊ, सांगा?
पुढचा शब्द आहे कॉन्व्हर्सेशन. CONVERSATION. कॉन्व्हर्सेशन म्हणजे संभाषण. दोन किंवा त्यापेक्षा जास्त माणसं एकमेकांशी बोलत असतील तर त्याला संभाषण असं म्हटलं जातं. पुढचा शब्द आहे मेसेज. MESSAGE. हे तर तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये. मेसेज म्हणजे संदेश. सध्याच्या काळात आपण मेसेज समोरच्यापर्यंत पोहोचवण्याची अनेक माध्यम आहेत. व्हॉट्सअप असू दे, इंस्टाग्राम असू दे, ईमेल, फेसबुक, कॉल यासारखी डिजिटल माध्यमं आपण रोजच्या रोज वापरतो. पुढचा शब्द आहे ईमेल. EMAIL. ईमेल म्हणजे आताच डिजिटल माध्यमांबद्दल बोलत असताना आपण ईमेल हा शब्द ऐकला. ईमेल म्हणजे इलेक्ट्रॉनिक मेल अर्थात इलेक्ट्रॉनिक पत्र, कारण ते ऑनलाईन पद्धतीनं पाठवलं जातं. पुढचा शब्द आहे लेटर. LETTER. लेटर म्हणजे पत्र. पुढचा शब्द आहे वर्ड. WORD. वर्ड म्हणजे शब्द. पुढचा शब्द आहे फोन. PHONE. फोन म्हणजे मराठीत दूरसंचार. मुलांनो, तुम्हाला हा शब्द अगदी परिचयाचा आणि आवडताय. फोनचा वापर करून आपण जगातील कुठल्याही कानाकोपऱ्यात राहत असणाऱ्या व्यक्तीशी संवाद साधू शकतो. पुढचा शब्द आहे रेडिओ. RADIO. रेडिओ म्हणजे आकाशवाणी. आधीच्या काळी जेव्हा टीव्ही, फोन किंवा डिजिटल माध्यमं नव्हती तेव्हा लोक रेडिओ ऐकत. रेडिओ हे एक श्राव्य माध्यम आहे, म्हणजे ऐकण्याचे माध्यम आहे. पुढचा शब्द आहे सिग्नल. SIGNAL. सिग्नल म्हणजे संकेत. कोणत्याही क्रियेचा इशारा ती क्रिया घडायच्या आधीच आपल्याला मिळणे याला संकेत म्हणजेच सिग्नल असं म्हटलं जातं. पुढचा शब्द आहे चॅट. CHAT. चॅट. चॅट म्हणजे सुद्धा संवाद. मुख्यतः डिजिटल माध्यमांवरून आपण जो एकमेकांशी संवाद साधतो त्याला चॅट असं म्हटलं जातं. पुढचा शब्द आहे डिस्कशन. DISCUSSION. डिस्कशन म्हणजे चर्चा. चर्चा करणे हा देखील संवादाचा एक प्रकार आहे. दोन किंवा दोनपेक्षा अधिक लोक जेव्हा एकत्र येऊन एखाद्या गोष्टीबद्दलची माहिती काढतात किंवा त्यावर आपली मतं व्यक्त करतात यालाच चर्चा असं म्हटलं जातं. पुढचा शब्द आहे स्पीच. SPEECH. स्पीच म्हणजे भाषण. मुलांनो, तुम्ही नक्कीच शाळेत थोर माणसांच्या जयंतीला किंवा शाळेतील कुठल्या तरी कार्यक्रमाला भाषण केलं असेल किंवा ऐकलं तर नक्कीच असेल. एखाद्या विषयाबाबतीतली आपली मते किंवा त्या गोष्टीविषयीचे आपले ज्ञान जाहीररित्या सर्व उपस्थितांना सांगणे म्हणजे भाषण किंवा स्पीच होय. पुढचा शब्द आहे अनाउन्समेंट. ANNOUNCEMENT. अनाउन्समेंट म्हणजे घोषणा. भारत माता की जय असं म्हटल्यानंतर आपल्या तोंडी लगेच कोणता शब्द येतो? जय. मुलांनो, घोषणा या जनजागृतीसाठी एखाद्या गोष्टीचा निषेध व्यक्त करण्यासाठी केल्या जातात. पुढचा शब्द आहे ब्रॉडकास्ट. BROADCAST. ब्रॉडकास्ट म्हणजे प्रसारण. रेडिओ, टेलिव्हिजन किंवा इंटरनेटद्वारे माहिती, संदेश किंवा कार्यक्रम मोठ्या संख्येने लोकांपर्यंत पोहोचवण्याची प्रक्रिया याला ब्रॉडकास्ट असं म्हटलं जातं. पुढचा शब्द आहे पोस्टकार्ड. पोस्टकार्ड म्हणजे एक लहान लिफाफा नसलेले कार्ड आहे जे पोस्टाद्वारे संदेश पाठवण्यासाठी वापरले जाते. पुढचा शब्द आहे न्यूजपेपर. NEWSPAPER. हे तर तुम्हाला सर्वांनाच माहितीये. न्यूजपेपर म्हणजे वर्तमानपत्र. पुढचा शब्द आहे डायलॉग. DIALOGUE. डायलॉग म्हणजे संवाद. पुढचा शब्द आहे ट्रान्सलेट. TRANSLATE. ट्रान्सलेट म्हणजे भाषांतर. एका भाषेतून दुसऱ्या भाषेत एखादी गोष्ट रूपांतरित करणे किंवा भाषांतरित करणे याला ट्रान्सलेट असं म्हटलं जातं. पुढचा शब्द आहे आर्टिक्युलेशन. ARTICULATION. आर्टिक्युलेशन म्हणजे उच्चार. संवाद साधताना आपण वेगवेगळ्या भाषांमध्ये एकमेकांशी संवाद साधतो तेव्हा ती भाषा बोलत असताना त्यातील शब्दांचे विशिष्ट उच्चार आपण करतो, त्यालाच आर्टिक्युलेशन असं म्हटलं जातं. पुढचा शब्द आहे एक्सप्रेशन. EXPRESSION. एक्सप्रेशन म्हणजे हावभाव. समोरच्या माणसाशी बोलत असताना आपण आपल्या हावभावांवर लक्ष केंद्रित करणे फार महत्वाचे असते. समजा मी तुम्हाला म्हणाले की मला तुम्ही सर्वजण खूप आवडता आणि हे मला तुम्हाला सगळ्यांना प्रेमाने सांगायचंय, पण माझ्या चेहऱ्यावर जर रागीट भाव आले तर त्या वाक्याचा अर्थच पूर्णतः बदलून जातो. म्हणूनच या आपल्या आजच्या कम्युनिकेशन थीमचा शेवटचा शब्द आपण काय बघितला तर एक्सप्रेशन. संवाद साधणं जेवढं गरजेचं आहे तेवढंच आपल्या हावभावांवर लक्ष देणं देखील महत्वाचं आहे. तर मुलांनो, कसे वाटले तुम्हाला हे थीम नुसार वर्ड्स? तर मुलांनो, या शब्दांचा योग्य उच्चार व अर्थ तर आपण आता पाहिला. चला तर पाहूया लायब्ररीच्या पुस्तकातील अजून एक गोष्ट, आणि या गोष्टीचं नाव आहे जॉनी अँड द बार्बर.
A small boy called Johnny was always eager to show his wit. One morning, he decided to play a trick on the barber. He went to the barber's shop and sat in the chair against the mirror. The barber asked, "Yes, Johnny?" Johnny said in a stern voice, "Will you please shave my beard?" The barber saw through the game, but he politely said, "Yeah, I will surely do so, young master." The barber then put a piece of cloth around Johnny's shoulders. He also applied soap on his face. Then he got busy with some other work. Johnny waited for a quite long time. Waiting with soap all over his face was difficult. He shouted at the barber, "Why do you keep me waiting?" The barber smiled and coolly replied, "I am waiting for your beard to grow." Moral: when you play a joke on someone, keep in mind that someone can play a joke on you too. चला तर बघूया या गोष्टीचा अर्थ आपल्या भाषेत. जॉनी अँड द बार्बर. जॉनी आणि न्हावी. A small boy called Johnny was always eager to show his wit. जॉनी नावाचा एक मुलगा आपली हुशारी दाखवायला नेहमीच उत्सुक असायचा. One morning he decided to play a trick on the barber. आणि एके दिवशी सकाळी त्याने न्हाव्याची मस्करी करायची ठरवली. He went to the barber shop and sat in the chair against the mirror. तो न्हाव्याच्या दुकानात गेला आणि खुर्चीत आरशासमोर जाऊन बसला. The barber asked, "Yes, Johnny?" Johnny said in a stern voice. "Will you please shave my beard?" न्हाव्याने विचारले. "बोल जॉन." आणि जॉनी कडक आवाजात म्हणाला, "कृपया माझी दाढी कराल का?" The barber saw through the game, but he politely said, "Yes, I will surely do so, young master." आणि न्हाव्याने त्याच्याकडे पाहिले आणि तो नम्रपणे म्हणाला, "हो, नक्कीच, छोटे उस्ताद." The barber then put a piece of cloth around Johnny's shoulder. He also applied soap on his face. Then he got busy with some other work. Johnny waited for quite a long time. मग न्हाव्याने काय केले तर न्हाव्याने जॉनीच्या खांद्यावर कापड टाकले आणि चेहऱ्याला साबण लावला. मग तो दुसऱ्या कामात व्यस्त झाला. जॉनी बराच वेळ वाट पाहत राहिला. वेटिंग विथ सोप ऑल ओव्हर हिज फेस वॉज डिफिकल्ट. आणि चेहऱ्याला साबण लावून वाट पाहणे जॉनीसाठी अवघड झाले. ही शाउटेड ॲट द बार्बर, "व्हाय डू यू कीप मी वेटिंग?" तो न्हाव्यावर ओरडला, "तुम्ही मला वाट का पाहायला लावत आहात?" The barber smiled and coolly replied, "I am waiting for your beard to grow." आणि न्हावी हसला आणि त्याने शांतपणे उत्तर दिले, "मी तुझी दाढी वाढण्याची वाट पाहत आहे." Moral: when you play a joke on someone, keep in mind that someone can play a joke on you too. आणि ह्यावरून आपल्याला काय कळतं तर जेव्हा तुम्ही एखाद्यावर विनोद करता तेव्हा लक्षात ठेवा की तुमच्यावर देखील विनोद होऊ शकतो. तर मुलांनो, कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट? मजा आली ना? आता आपण या गोष्टीमधून काही अवघड शब्द आणि त्याचे अर्थ बघूया. पहिला शब्द आहे अगेन्स्ट. AGAINST. अगेन्स्ट म्हणजे च्या समोर. पुढचा शब्द आहे अप्लाइड. APPLIED. अप्लाइड म्हणजे लावला. पुढचा शब्द आहे अराउंड. AROUND. अराउंड म्हणजे भोवती. पुढचा शब्द आहे ईगर. EAGER. ईगर म्हणजे उत्सुक. पुढचा शब्द आहे क्वाइट. QUITE. क्वाइट म्हणजे अगदी. पुढचा शब्द आहे रिप्लाइड. REPLIED म्हणजे उत्तरला. पुढचा शब्द आहे शोल्डर्स. SHOULDERS म्हणजे खांदे. आणि शेवटचा शब्द आहे समवन. SOMEONE. समवन म्हणजे कोणीतरी. मुलांनो, या शब्दाचा योग्य उच्चार व अर्थ तर तुम्हाला आता कळाला. चला तर पाहूया या गोष्टीमधून काही प्रश्न आणि या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मला या पॅराग्राफच्या सहाय्याने द्यायची. चला तर मग सुरुवात करूया. फर्स्ट क्वेश्चन, व्हाय डिड जॉनी गो टू द बार्बर शॉप? अँड द ऑप्शन्स आर A. to get his hair cut, B. to play a trick on the barber, or C. to clean the mirror. Next question, what did Johnny ask the barber to do? A. to shave his beard, B. to cut his hair, or C. to wash his face. Third question, how did the barber respond to Johnny's request? A. he laughed and ignored him,
D. He agreed politely. And C. He asked Johnny to leave. Next question. Why did Johnny get frustrated while sitting in the chair? And the options are A. The barber was too busy with other customers. B. He had to wait a long time with soap on his face. Or C. He was tired of sitting in the chair. And last question. What lesson did Johnny learn at the end of the story? A. Always play tricks on others. B. Never go to the barber shop alone. Or C. If you play a joke on someone, they may play one on you too. अरे वा, पुन्हा एकदा तुम्ही सर्व प्रश्नांची अगदी बरोबर उत्तरं दिलीत. तर मुलांनो, तुम्हाला हे आजचं सेशन कसं वाटलं? नक्कीच तुम्हाला हे सेशन आवडलं असेल. आजच्या सेशनमध्ये आपण थीम बेस्ड शब्द बघितले आणि लायब्ररीच्या पुस्तकातून 2 नवीन गोष्टी सुद्धा पाहिल्या आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं देखील दिलीत. तर आजच्या या सेशनवर आधारित क्विज लिंक तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. तर आजचं आपलं हे सेशन इथंच समाप्त होतंय. भेटूया पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत हसत रहा, खेळत रहा आणि अभ्यास करत रहा. थँक्यू.